नमस्कार, श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे सर्वांचे लता चव्हाण या यूट्यूब चॅनलमध्ये। सर्व यूट्यूब फॅमिलीचे मनापासून स्वागत आहे। नमस्कार मित्रांनो, आज आपण बनवणार आहोत घरच्या घरी झणझणीत असा चविष्ट कटवडा। ही रेसिपी खूप सोपी आहे आणि घरच्या घरीही पटकन तयार होते। चला तर मग सुरुवात करूया। चला तर मग झणझणीत कट बनवण्यासाठी मसाला तयार करून घेऊया। एका प्लेटमध्ये कांदा कट करून घ्यायचा, लसूण, टोमॅटो, अद्रक, दालचिनी, मिरे, लवंग, फूल, लाल सुकी मिरची, सुकं खोबरं, तीळ, कोथिंबीर, कढीपत्ता हे सगळे एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं। गॅसवर कढई ठेवायची। कढई छान गरम झाली की त्यामध्ये तेल टाकायचं। नंतर त्यामध्ये चिरलेला कांदा टाकायचा। कांदा छान थोडा फ्राय होऊ द्यायचा। छान फ्राय झालं की त्यामध्ये लसूण टाकायचा, त्याला पण छान फ्राय करायचं। नंतर त्यामध्ये लाल सुकी मिरची, जे खडे मसाले घेतले होते ना ते त्यामध्ये टाकायचे आणि त्याला छान फ्राय करून घ्यायचं। गॅस कमीच ठेवायचा आणि त्याला छान फ्राय करून घ्यायचं। नंतर त्यामध्ये सुकं खोबरं, तीळ टाकून घ्यायचं, त्याला पण छान फ्राय करून घ्यायचं। बघू शकता व्हिडिओमध्ये दिसते अगदी त्याच पद्धतीने सर्व एक जिन्नस मिक्स करून घ्यायचे। छान फ्राय झाल्याच्या नंतर त्यामध्ये अद्रक आणि टमाटर टाकून घ्यायचं, कढीपत्ता पण टाकून घ्यायचा आणि त्याला पण छान फ्राय करून घ्यायचं। गॅस कमीच ठेवायचा, जास्त मोठा करायचा नाही, कारण की मसाले करपतात, त्यामुळे गॅस कमीच ठेवायचा आणि चम्मचनं त्याला एकसारखं हलवत राहायचं। बघू शकता लास्टला त्यामध्ये कोथिंबीर टाकायची आणि त्याला पण छान मिक्स करायचं आणि त्यामध्ये 1 चम्मच जिरे टाकायचे। जिरे जर अगोदर टाकले ना तर करपतात, त्यामुळे लास्टला जिरे टाकायचे, त्यानं टेस्ट पण खूप छान येते। आणि एक मिक्स करायचं आणि गॅस बंद करायचा। थंड झाल्यावर मिक्सरच्या भांड्यामध्ये मसाला टाकून घ्यायचा, त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आणि त्याची बारीक पेस्ट तयार करून घ्यायची। मसाला भाजून घेतलेला होता त्याच कढईमध्ये तेल टाकायचं। तेल छान गरम झालं की त्यामध्ये 1 चम्मच मोहरी टाकायची। मोहरी छान तडतडली की त्यामध्ये जिरे टाकायचे। जिरे पण छान फुलले की त्यामध्ये जे आपण मसाला तयार करून घेतलेला आहे ना ते टाकायचा आणि त्याला चम्मचनं छान मिक्स करायचं। चवीनुसार त्यामध्ये लाल तिखट आणि थोडीशी हळद टाकायची, त्याला पण छान मिक्स करून घ्यायचं। गॅस कमीच ठेवायचा आणि त्याला चम्मचनं एकसारखं हलवत राहायचं। बघू शकता आपला इथं झणझणीत असा मसाला दिसत आहे। नंतर त्यामध्ये 1 तेजपत्ता टाकायचा आणि त्याला पण छान मिक्स करून घ्यायचं आणि थोडासा त्यामध्ये कढीपत्ता पण टाकायचा टेस्ट येण्यासाठी आणि त्याला पण छान मिक्स करून घ्यायचं। त्याला छान तेल सुटायला लागलं की त्यामध्ये नंतर थोडंसं पाणी टाकायचं, बघू शकता, आणि चम्मचनं त्याला छान मिक्स करून घ्यायचं। 1 मिनिट तसंच हलवत राहायचं। त्याला छान तेल सुटायला लागलं की नंतर त्यामध्ये आपल्याला हवंनुसार त्यामध्ये पाणी टाकायचं। जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही करायचं, आपल्याला हवंनुसार त्यामध्ये पाणी टाकायचं। चवीनुसार त्यामध्ये मीठ टाकायचं आणि त्याला उकळी छान येऊ द्यायची। छान उकळी आली की त्यामध्ये कट केलेली हिरवी कोथिंबीर टाकायची। तयार होतो इथं आपला झणझणीत असा कोल्हापुरी स्टाईल कट। चला तर आता वड्याची तयारी करूया। गॅसवर कढई ठेवायची, त्यामध्ये तेल टाकायचं, जिरे टाकायचे, अद्रक, लसूण आणि हिरवी मिरची ठेचून घेतलेली ती पण टाकायची, थोडंसं हिंग टाकायचं, हळद टाकायची आणि मॅश करून घेतलेले बटाटे टाकायचे। चवीनुसार त्यामध्ये मीठ टाकायचं आणि त्याला छान मिक्स करून घ्यायचं। बारीक कट केलेली त्यामध्ये थोडीशी हिरवी कोथिंबीर पण टाकायची आणि गॅस बंद करायचा आणि त्याला छान एकजीव करून घ्यायचं। त्याला थंड होण्यासाठी 5 मिनिट ठेवायचं।
थंड झाल्यावर हातावर गोळा घ्यायचा आणि त्याचे वडे तयार करायचे। बघू शकता व्हिडिओमध्ये दिसते अगदी त्याच पद्धतीने असे गोल गोल वडे तयार करून घ्यायचे। त्यासाठी बेसनचं बेटर बनवूया। 1 वाटी बेसन पीठ घ्यायचं, चवीनुसार त्यामध्ये हळद टाकायची, चवीनुसार मीठ टाकायचं, चवीनुसार लाल तिखट टाकायचं, थोडासा ओवा टाकायचा आणि बेसन पीठ त्याला छान फेटून घ्यायचं। बघू शकता गाठी राहायला नाही पाहिजे, असं आहे ना फेटून थोडं थोडं पाणी टाकून छान फेटून घ्यायचं। गॅसवर कढई ठेवायची आणि तेल तळण्यासाठी तेल गरम करायला ठेवायचं आणि हे बेटर 2 मिनिट साईडला तसंच ठेवून द्यायचं। तेल छान गरम झालं की त्यामध्ये एक एक करून आपले वडे सोडून घ्यायचे। बघू शकता व्हिडिओमध्ये दिसते अगदी त्याच पद्धतीने 2 चम्मच घ्यायचे, कारण की जास्त वड्याला बेटर लागत नाही आणि चम्मचनं असं एक एक करून तेलामध्ये वडे सोडून घ्यायचे। दोन्ही साईडकून त्याला छान फ्राय होऊ द्यायचे। छान फ्राय वडे झाले की झाऱ्यानं त्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे। चला तर मग आपला कोल्हापुरी झणझणीत कट आणि वडा तयार आहे। तर एका प्लेटमध्ये सर्व करूया आणि मस्त गरमागरम हॉटेल स्टाईल कट वडा एन्जॉय करूया। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया अशाच पुढच्या नवनवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय। श्री स्वामी समर्थ सगळ्यांना। श्री स्वामी समर्थ।